आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मेट्रो सिटीप्रमाणे आकर्षक लॅमिनेटेड सेट आता बेळगावातही उपलब्ध। आपल्या घरकुलाचे बांधकाम करताना आकर्षक अशा पद्धतीचे लॅमिनेटेड सेट आवश्यक असतात, मात्र त्यांची उपलब्धता फक्त काही मेट्रो सिटीमध्ये होते असा समज आतापर्यंत होता। बेळगावातही ग्राहक वर्गासाठी अशी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी परशुराम कदम यांनी साई प्लायवुड्स येथे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। याचा कार्यारंभ मंगळवार दिनांक 12 रोजी सायंकाळी नवीन महात्मा फुले रोड शहापूर येथे होत आहे। या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप हंगिरगेकर तसेच मुंबई येथील उद्योजिका श्रेया प्रभू या उपस्थित राहणार आहेत। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। नमस्कार, मी ओंकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। पुतीन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक। केरळसह काही राज्यांमध्ये निपाह विषाणूचा धोका वाढल्याने सतर्कता। गणेशोत्सवासाठी परिवहन मंडळाची अतिरिक्त बस सेवा। आकर्षक मखर आणि विद्युत माळा यांनी बाजारपेठ सजली। बाळेकुंद्री येथील ख्रिश्चन समाजाच्या वतीने निवेदन। बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी भव्य मोर्चा। सौजन्य अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी श्रीराम सेनेचे निवेदन। आकर्षक लॅमिनेटेड सेटच्या साई प्लायवुड दालनाचे उद्घाटन। सेंट्रल हायस्कूलच्या NCC छात्रांची नेत्रदीपक कामगिरी। मुस्लिम बांधवांच्या सहयोगामुळे ईदची मिरवणूक पुढे ढकलली। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयाचं कौतुक केलं आहे। तसेच रशियाने भारताकडून शिकण्यासारखं आहे असंही नमूद केलं। ते 8व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत होते। दिल्लीत झालेल्या G20 परिषदेला गैरहजर असलेल्या व्लादिमीर पुतीन यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे। व्लादिमीर पुतीन म्हणाले, याबाबत रशियाच्या सहकारी देशांकडून शिकण्यासारखं आहे। यात भारताचं नाव घ्यावं लागेल। त्याने भारतात उत्पादित केलेल्या कार आणि जहाजांच्या उत्पादनावर आणि वापरावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं आहे। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना भारतात तयार झालेल्या ब्रँडच्या वापराला प्रोत्साहन देऊन योग्य गोष्ट करत आहेत। रशियातही ती वाहन उपलब्ध आहेत आणि आपण ते वापरले पाहिजे असं मत पुतीन यांनी व्यक्त केले। केरळसह काही राज्यांमध्ये निपाह विषाणूचा धोका वाढल्याने सतर्कता। देशातून कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असताना आता नव्या विषाणूचा धोका वाढला आहे। केरळमध्ये निपाह विषाणूमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। हा विषाणू संसर्गजन्य असल्याने केरळमधील काही गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे। तसंच संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने निर्बंध आणि उपाययोजनाही जाहीर केल्या। इंडिया टुडेने या संदर्भातील वृत्त दिलं आहे। केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात एका 9 वर्षाच्या मुलासह 4 लोकांमध्ये निपाहची विषाणू सापडल्यानंतर सरकारने पाऊल उचलले आहे। बाधित भागातील काही शाळा आणि कार्यालयही बंद करण्यात आली आहेत। यापूर्वी केरळमध्ये 2018 आणि 2021 मध्ये निपाह संसर्गाचा उद्रेक झाला होता। केरळच्या आरोग्य मंत्रालयाचे एका अधिकाऱ्याने सांगितले की आतापर्यंत 140 हून अधिक लोकांची
निपाह विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे. 7 ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर विषाणूचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. गणेशोत्सवासाठी परिवहन मंडळाची अतिरिक्त बस सेवा. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत वायव्य कर्नाटक राज्यमार्ग परिवहन महामंडळाने उत्तर कर्नाटकातील प्रवासी व नोकरदारांच्या सोयीकरता 500हून अधिक विशेष बस सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी गणेश चतुर्थी असल्याने शनिवार दिनांक 16 ते सोमवार दिनांक 18 सप्टेंबर या दरम्यान गणेशोत्सवानिमित्त स्वतःच्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ लक्षात घेत शुक्रवारी रात्रीपासूनच उत्तर कर्नाटक, पुणे, कल्याण कर्नाटक या जिल्ह्यासह विविध ठिकाणी जाणाऱ्या बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी, गदग, उत्तर कन्नड, बागलकोट जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांसाठी अतिरिक्त बसेस सोडल्या जातील अशी माहिती वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे. आकर्षक मखर आणि विद्युत माळा यांनी बाजारपेठ सजली. सर्वांच्या लाडक्या बाप्पा म्हणजेच गणेशाचा उत्सव अवघ्या 7 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बेळगाव शहर, उपनगर आणि ग्रामीण भागासह तालुक्यातील बाजारपेठी बाप्पाच्या सजावटीच्या साहित्याने सजली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आरास सजावटीला लागणारी अनेक प्रकारची सामग्री, माळा, आकर्षक मखर आदी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव मोठ्या दिमाखात करायचा आणि त्याचा आनंद लुटायचा असा भाविकांचा मानस असतो. त्यामुळे त्याच्या सजावटीत कोणतीही कसर सोडायची नाही असा भक्तांचा निर्धार असतो. त्यामुळे बाजारपेठेत बेळगावसह आसपासच्या भागातील नागरिकांचा संचार वाढला आहे. येथे सजावट साहित्य आणि मखर यांची खरेदी तेजीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. मखरांच्या सजावटीमध्ये देशातील प्रसिद्ध मंदिराच्या प्रतिकृती असलेल्या मखरांना मागणी वाढली आहे. यात सोमनाथ मंदिर, तिरुपती बालाजी, मधुराई, शिवमंदिर आदी मखरे बाजारात उपलब्ध आहेत. यासह वेगवेगळ्या पद्धतीची कापडी, कागदी मखरेही बाजारात दाखल झाली आहेत. बाळेकुंद्री येथील ख्रिश्चन समाजाच्या वतीने निवेदन. बाळेकुंद्री येथील ख्रिश्चन समाजासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील ख्रिश्चन बांधवांनी केली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की बाळेकुंद्री आणि परिसरात ख्रिस्ती धर्म बांधवांची संख्या मोठी आहे. त्यांच्या आवश्यकतेनुसार एक स्वतंत्र स्मशानभूमीची आवश्यकता आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी भव्य मोर्चा. बांधकाम कामगारांच्या समोर निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी आयटक प्रणित कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे प्रशासनासमोर बांधकाम कामगारांच्या समस्या मांडण्यात आल्या. असंघटित रूपातील बांधकाम कामगारांना सातत्याने अनेक स्वरूपातील आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र त्यांच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यांची सोडवणूक त्वरित करावी अशी मागणी या संघटनांच्या सदस्यांनी केली. त्यासाठी शहराच्या प्रमुख मार्गावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रशासनाला निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. त्याची पूर्तता त्वरित व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी आयटक संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. सौजन्य अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी श्रीराम सेनेचे निवेदन. मंगळूर जिल्ह्यातील सौजन्य अत्याचार प्रकरणी सरकार दुर्लक्ष करीत आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की चिकमंगळूर जिल्ह्यातील बेलतंगडी गावामध्ये सौजन्य युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार निंद्य आहे. यापूर्वी अनेक संघटनांनी मोर्चे आणि आंदोलने करून आवाज ठेवला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यासाठी सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आकर्षक लॅमिनेटेड सेटच्या साई प्लायवूड दालनाचे उद्घाटन. आकर्षक लॅमिनेटेड सेटची विपुल श्रेणी उपलब्ध करून देणाऱ्या साई प्लायवूडच्या नूतन दालनाचे उद्घाटन मंगळवारी उत्साहात करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप हंगीरगेकर, प्रख्यात उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक RM चौगुले उपस्थित होते. त्यांनी यावेळी शोरूम संचालकाच्या कल्पकतेचे कौतुक केले तसेच शुभेच्छा व्यक्त केल्या. आपल्या घरकुलाचे बांधकाम करताना आकर्षक अशा पद्धतीचे लॅमिनेटेड सेट आवश्यक असतात. मात्र त्यांची उपलब्धता फक्त काही मेट्रो सिटीमध्ये होते असा समज आतापर्यंत होता. बेळगावातील ग्राहक वर्गासाठी अशी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी परशुराम कदम यांनी साई प्लायवूड्स येथे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतोय, कुठल्या पातळीवर जाऊ शकतोय याचं उभेउभं उदाहरण घ्यायचं परशुराम कदमकडे बघून आपण विचारात घेतलं पाहिजे. कुठलीही व्यक्ती जर चिकाटीने जिद्द असेल तर कुठल्याही पदावर जाऊ शकते, कुठल्याही उंचीवर जाऊ शकते आणि कुठली उंची गाठू शकते याचं उभेउभं उदाहरण आम्हाला परशुराम कदम यांच्याकडून मिळत आहे. आणि जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेतूनच आज आपला समाजातील बरीच अशी काही लोक चांगल्या व्यवसायामध्ये गुंततायत
आणि अशा व्यवसायांना आमच्या या बेळगाव भागातील सर्व आर्किटेक्ट इंजिनियर्स यांना सपोर्ट सुद्धा करतायत. त्यांचं सर्व्हिस, त्यांची क्वालिटी याच्यामध्ये अमूल्य मायकाचे मालक त्यांचंही त्यांना सहकार्य खूप मोठं आहे. कारण इतकं मोठं दालन अमूल्य मायकाचं, आता मी बऱ्याच कंपन्यांची दालनं अशी डिस्प्ले प्रथमतःच माझ्यामध्ये अमूल्य मायकाचं या बेळगाव भागामध्ये झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अमूल्य मायकाच्या फायद्याबरोबर प्रशांतचाही चांगला फायदा हो, त्यासाठी मी आमच्या या आर्किटेक्ट इंजिनियरच्या ग्रुपच्या वतीनं साई क्लाउड आणि प्रशांत कदम यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. सेंट्रल हायस्कूलच्या NCC छात्रांची नेत्रदीपक कामगिरी. 8 कर्नाटका एअर स्क्वॉड्रन NCC यांच्या वतीने जाधवनगर या ठिकाणी 10 दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरामध्ये सेंट्रल हायस्कूलच्या 50 कॅडेट्सनी भाग घेतला होता. शिबिरातील छात्रांनी नेत्रदीपक कामगिरी केली. ड्रिलमध्ये कॅडेट्सनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर टग ऑफ वॉरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच व्हॉलीबॉलमध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावला. वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये समर्थ बागेवाडी यांनी सुवर्णपदक मिळविले. विशेष म्हणजे उत्कृष्ट इन्स्टिट्यूशन ट्रूप म्हणून ट्रॉफी देऊन कॅडेट्सचा सत्कार करण्यात आला. सेंट्रल हायस्कूलने सतत 20 वर्षे ड्रिलमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. सेंट्रल हायस्कूलचे NCC चीफ ऑफिसर PB मास्तीहोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेचे मुख्याध्यापक विश्वजित हसबे व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. मराठा मंडळच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजू हलगेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. एक कर्नाटका एअर स्क्वॉड्रन NCC बेळगाव यांनी आयोजित केलेल्या दिनांक 31/8/2023 ते 9/9/2023 पर्यंत एकूण 10 दिवसाचा कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये अनेक शाळांनी भाग घेतले होते. त्यामध्ये सेंट्रल हायस्कूल सुद्धा भाग घेतला होता. तर त्याच्यामध्ये सेंट्रल हायस्कूलचा अनेक ह्याच्यामध्ये भाग घेतला होता, तरी त्याच्यामध्ये उल्लेखनीय असं कामगिरी केलेली आहे. प्रथम क्रमांक ड्रिल यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. टग ऑफ वॉरमध्ये प्रथम क्रमांक आणि व्हॉलीबॉलमध्ये प्रथम क्रमांक, सोलो डान्समध्ये प्रथम क्रमांक, सोलो सॉन्गमध्ये प्रथम क्रमांक व उत्कृष्ट असं बजावल्यामुळे आपल्या ट्रूपला उत्कृष्ट बेस्ट इन्स्टिट्यूशन अवॉर्ड म्हणून बहाल केलेले आहे. मुस्लिम बांधवांच्या सहयोगामुळे ईदची मिरवणूक पुढे ढकलली. यंदा श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांची ईद ए मिलाद मिरवणूक एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी आली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य, बंधुभाव कायम राहावा आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी गणेश विसर्जन मिरवणूक पार पडलेल्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला ईद ए मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगावातील मुस्लिम बांधवांनी घेतला. सोमवारी रात्री अंजुमन हॉलमध्ये झालेल्या उलमा जमात अंजुमन कमिटी, सीरत कमिटी, यंग कमिटी यांच्यासह मुस्लिम बांधवांच्या बैठकीत चर्चा करून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत होत आहे. या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. भारत सरकारच्या आयुष्मान भव या योजनेचा शुभारंभ उचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बुधवारी सकाळी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे हे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य LD चौगुले, बंटी पावशे, योगिता देसाई, गजानन नाईक, मळकर्णी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक NO चौगुले, दत्तात्रय बेनके, भारतीय जाधव, योगिता गिरी, नागरत्ना कोरडे यासह इतर नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सुनील बोंगाळे यांनी केले. या कार्यक्रमाला आशा कार्यकर्त्या, आरोग्य केंद्राचा सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कंगराळी खुर्द PKPSची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. कंगराळी खुर्द गावातील नव्यानेच पुनरुज्जीवन केलेल्या प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाची पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. महात्मा फुले मंगल कार्यालयात संघाचे अध्यक्ष रमेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपस्थित शेतकरी सभासद विष्णू पाटील, लक्ष्मण पाटील, रामभाऊ पाटील, रमेश मुदकेकर, सुरेश पाटील, निंगोजी पाटील, परशुराम पाटील, गुलाब पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या हस्ते फोटोपूजन, दीप प्रज्वलन व रोपांना पाणी घालून सभेला प्रारंभ झाला. तर उपाध्यक्ष केदारी बी पाटील यांनी श्रीफळ वाढवले. त्यानंतर संचालक सुधीर पाटील, लता पाटील, कमला पाटील, BN पुजारी यांनी उपस्थित सर्व शेतकरी सभासदांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. संचालक TD पाटील यांनी प्रास्ताविक केले. कुडाळ देशकर समाजाची वार्षिक सभा संपन्न. कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज टिळकवाडी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मिलिंद खानोलकर तर प्रमुख अतिथी म्हणून उडपीचे श्री महेश ठाकूर, संजय प्रभू, दाभोली मठाचे रामूकाका इत्यादी उपस्थित होते. यावेळी समाजासाठी एक वास्तू असावी याकरिता अनगोळ येथे देणगी जमवून जागा खरेदी केल्याबद्दल देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. स्वतःच्या समाजाबरोबर इतर आर्थिक मागास लोकांना प्रत्येक महिन्यात केल्या जाणाऱ्या मदतीबद्दल उडपीचे श्री महेश ठाकूर यांनी कुडाळ देशकर समाजाचे कौतुक केले. यावेळी चंदगड तालुक्यातील श्रीमती भारती पाटील यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व हिंडलगा येथील ज्योती आतवाडकर यांच्या मुलांच्या डोळ्यांच्या इलाजासाठी मान्यवरांच्या हस्ते धनादेशाद्वारे मदत करण्यात आली. GIT MBA विद्यार्थ्यांचा दुबई अभ्यास दौरा यशस्वी. येथील KLS गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या MBA विद्यार्थ्यांचा 6 दिवसीय दुबई अभ्यास दौरा नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांनी दुबई सिलिकॉन ओएसिस प्राधिकरणाच्या DTECला भेट दिली. यावेळी स्टार्टअप इकोसिस्टीम आणि उद्योजकता कार्यक्रमाबद्दल जाणून घेतले. पोलारिस कंपनीने हाती घेतलेल्या पुरवठा साखळी व्यवस्थापन, सेवा आणि विक्री व्यवस्थापनाविषयी माहिती देण्यात आली. दुबईमधील पॅकेजिंग बॉक्सचा सर्वात मोठा पुरवठादार डिसेंट प्रिंटिंग प्रेसला भेट देऊन विद्यार्थ्यांनी ब्रँडिंग, जाहिरात आणि छपाईबद्दल जाणून घेतले. सह्याद्री सोसायटी शहापूर शाखाध्यक्षपदी भाऊराव सैनुचे यांची निवड. येथील सह्याद्री आंतरराज्य सहकारी सोसायटीच्या शहापूर शाखा सल्लागार मंडळाची बैठक झाली. यावेळी शहापूर शाखा अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक भाऊराव सैनुचे यांची तर उपाध्यक्षपदी सतीश खनुकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सैनुचे हे यापूर्वी मुख्य संचालक मंडळात कार्यरत होते. त्यांनी 2019-20 मध्ये संस्थेचे चेअरमनपद भूषविले आहे. उपाध्यक्षपदी निवड झालेले सतीश खनुकर हे जुने बेळगावीतील प्रगतिशील शेतकरी आहेत. संचालक विजय भोसले, माजी अध्यक्ष PG उर्फ भाऊ मंडोळकर, सल्लागार बसवंत गडकरी, शाखा व्यवस्थापक भास्कर तहसीलदार, कर्मचारी व पिग्मी संकलक उपस्थित होते. अनगोळ येथून बांधकाम व्यावसायिक बेपत्ता. इंदिरानगर अनगोळ येथून बांधकाम व्यावसायिक बेपत्ता झाल्याची फिर्याद मंगळवारी उद्यमबाग पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. लक्ष्मण मारुती परीट असे त्याचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शुक्रवारी दुपारी 1:30च्या दरम्यान कोणालाही न सांगता परीट घरातून बाहेर गेले आहेत. ते अद्याप परतलेच नाहीत. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊन ते कोठेच सापडले नाहीत. त्यामुळे अखेर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. वरील व्यक्तीबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास उद्यमबाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. कर्नाटकात डेंग्यू रुग्णांच्या नोंदीसाठी नवीन ॲप सज्ज. कर्नाटकात सध्या डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे की या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की मागील काही दिवसात राज्यभरात डेंग्यूचे 7,000 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 4,000 पेक्षा अधिक रुग्ण हे एकट्या बंगळूरमध्ये आहेत. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच त्यांना योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्यात. तर शहरामध्ये डासांच्या नियंत्रणासाठी स्वच्छता राखण्याचे काम करण्यात येत आहे. इंदिरा कॅन्टीनमधील आहाराचा दर्जा मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासला. सरकारने इंदिरा कॅन्टीनकडे लक्ष द्या, गोरगरीब जनतेला जेवण द्यावे यासाठी वारंवार सूचना केल्या आहेत. देण्यात येणारा नाश्ता तसेच जेवणाचा दर्जा देखील उत्तम ठेवा असे सांगितले. त्यामुळे महापालिकेचे नूतन आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांनी सोमवारी इंदिरा कॅन्टीनला भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना काही सूचना केल्या आहेत. शहरामध्ये कुली, हमाली कामगार तसेच गरिबांना कमी दरामध्ये नाश्ता जेवणाची सोय व्हावी यासाठी काँग्रेस सरकारने इंदिरा कॅन्टीन सुरू केले होते. एकूण शहरामध्ये 6 इंदिरा कॅन्टीन आहेत. त्या कॅन्टीनमध्ये उत्तम प्रकारे स्वच्छता ठेवा, ग्राहकांना उत्तम प्रतीचा नाश्ता द्यावा असे डॉक्टर नांद्रे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षापासून सदर कॅन्टीन सुरू केले आहेत. सध्या काँग्रेसने त्याकडे पुन्हा गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली आहे. तेथील आहाराचा दर्जा तपासण्यासाठी सूचना मनपा आयुक्त अशोक दुर्गुंटे यांनी डॉक्टर नांद्रे यांना दिली होती. त्यानुसार त्यांनी काही कॅन्टीनला भेट देऊन पाहणी केली.
बोडा आयुक्तांची ग्रामपंचायतींना नोटीस. आपल्या कार्यक्षेत्रात समाविष्ट केलेल्या 28 गावातील 21 ग्रामपंचायतींना बोर्डाने नोटीस बजावून मास्टर प्लॅनबाबत कल्पना दिली आहे. या गावात कोणत्याही प्रकारे बेकायदा लेआउट होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. बोर्डाने बेळगाव तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र आपल्या अखत्यारीत घेतले आहे. या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. 2 दिवसापूर्वी काही लोकप्रतिनिधींनी बोर्ड आयुक्तांची भेट घेत हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता. ग्रामपंचायतीतील लोकांना विश्वासात न घेता हा निर्णय परस्पर घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सभोवताली 6 किलोमीटर क्षेत्र बुडाच्या अखत्यारीत येऊ शकते, पण बुडाने मनमानी करत तब्बल 13 किलोमीटर अंतर आपल्या अखत्यारीत घेतले आहे अशी तक्रार आहे. पीओपी गणेश मूर्ती बनवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवणार. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती जलस्रोतांसाठी धोकादायक असल्याने अशा मूर्तीची निर्मिती, वाहतूक, विक्री आणि विसर्जन पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांडे यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यरत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्याचे काटेकोर पालन व्हायला हवे यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी जिल्हा प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असे त्यांनी सांगितले. सायकल प्रवास करून केदारनाथाचे दर्शन. येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी ऋतिक पाटील व पवन पाटील या दोघांनी 2300 किलोमीटर अंतर सायकलने कापून केदारनाथचे दर्शन घेतले. याबद्दल शिवप्रतिष्ठानतर्फे मंगळवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. दोघांनी 18 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता बेळगावातून सायकल प्रवास सुरू केला होता. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड असा 18 दिवस प्रवास करून 5 रोजी त्यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास रेल्वेने केला. मंगळवारी दुपारी रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत दुचाकी फेरी काढून त्यांचा सन्मान करण्यात आला. 6 प्रवाशांच्या प्रकृतीत सुधारणा. विषबाधा झालेल्या 8 रेल्वे प्रवाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून 6 जणांची प्रकृतीत सुधारणा झाली आहे, तर दोघे अत्यवस्थ आहेत. गोव्याहून मध्य प्रदेशकडे जाताना हा प्रकार घडला. सर्वजण बेळगाव रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सोमवारी मध्यरात्री एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून हा प्रकार नेमका कसा घडला याची माहिती घेतली जात आहे. हे सर्वजण नोकरीच्या शोधार्थ गोव्याला गेले होते. ते पुन्हा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेगाडीतून प्रवास करीत होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाची वार्षिक ऑडिट सुरू. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात दरवर्षीप्रमाणे ऑडिट करण्यासाठी पुणे येथून सदर्न कमांड पथक आले आहे. सोमवारपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात सर्व व्यवहाराची तपासणी सुरू होती. नुकत्याच झालेल्या कर्मचारी भरतीची चौकशी सुरू असल्याच्या वावड्या कामगार वर्गात उठल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी भ्रष्टाचाराबाबत सर्वसाधारण बैठकीत आवाज उठवला होता. त्यावर इराण कडाडी यांनी कर्मचारी भरतीचा लेखी अहवाल मागवला होता. पद्धतीवर मनुष्यबळ पुरवण्यात येत असल्याचे सुधीर तुपेकर यांच्या निदर्शनास आले. बेळगावातील 15 महिलांनी घेतले बंदूक प्रशिक्षण. बंदूक चालवणे व त्याचे प्रशिक्षण घेण्यात सामान्यतः पुरुषांचा आणि मुख्यत्वे युवा वर्गाचा सहभाग अधिक असतो. मात्र अलीकडच्या काळात महिलाही बंदूक प्रशिक्षण घेऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस खात्यातर्फे आयोजित बंदूक प्रशिक्षणात शहरातील तब्बल 15 महिलांनी सहभाग घेतला होता. त्यातील काही महिला व्यावसायिक, वकील, डॉक्टर तर काही विद्यार्थिनीही आहेत. बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण आणि विविध प्रकारच्या बंदुकांसंदर्भात चांगली माहिती मिळाली अशी प्रतिक्रिया नोंदवण्यात आली. विमल विनोद मलकाचे यांचे निधन. मूळचे भांदूर गल्लीतील व सध्या राहणार गुडशेट रोड क्रॉस नंबर 4 येथील रहिवासी विमल विनोद मलकाचे वय 62 यांचे मंगळवार दिनांक 12 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, सून असा परिवार आहे. राज्यस्तरीय पातळीवर कणबर्गीतील कराटेपटूंचे यश. दिनांक 10/9/2023 रोजी मुचंडी येथे शोटोकॉन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने दुसऱ्या राज्यस्तरीय पातळीवर कणबर्गीतील कराटे स्पर्धकांचे घवघवीत यश. मुचंडी येथे झालेल्या या स्पर्धेतील कणबर्गीतील सम्राट, गुंदला गुप्पी, भावेश मोदेकर, स्वयं पाटील, सुमित मालाई, स्वाती कंगरालकर, प्रगती सोनकर, यश मुचंडीकर, साई घसारी, आदित्य मालाई, सुदर्शन, कदीर मुल्ला यांनी सुवर्णपदक पटकावले. तर नवनाथ मोदेकर, रोहित पाटील, अलिजा काकतीकर, रिदा काकतीकर, मोहम्मद पाटील, श्रीधर अबाई यांनी रौप्य पदक पटकावले आणि स्वरामालाई, शुभांग लोहार यांनी कांस्य पदक पटकावले. या सर्व कराटेपटूंना मास्टर लक्ष्मण नायक, राजेश कंगरालकर, कोच सौरभ मालाई, किशन करडी, योगेश सुमित यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विद्याभारती राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना. केरीगुडू मंडळातील श्री माधव विद्यालय शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा चमू रवाना झाला आहे. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी संत मीरा शालेय संघात देवेश मडकर, आदित्य सानी, सोहम तहसीलदार, अभिषेक गिरीगौडर, अश्विन जायणाचे, अनिरुद्ध हलगेकर, संचित धामणेकर, अथर्व पवार, यक्ष गावडे, तर मुलींच्या गटात कीर्ती मुरगोड, विना कोकाटे, समीक्षा बुद्रुक, प्रणिती मजुकर, श्रावणी कुकजी, नताशा चंदगडकर, सेजल धामणेकर, प्रियंका पाटील, श्रद्धा ढवळे, भावना बेर्डे, भावना कौजलगी, सृष्टी तडकोड, अंजली चौगुले, आकांक्षा बुकमुरकर यांचा समावेश असून संघासमवेत शाळेच्या क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट, नीरज सावंत, विशाल बेर्डे रवाना होत आहेत. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा शुक्रवारपासून. कॅम्पमधील सेंट पॉल पदवीपूर्व कॉलेजच्या फुटबॉल मैदानावर युनायटेड गोवन्स रिक्रिएशन संघटना व सेंट पॉल्स पदवीपूर्व कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. बाद पद्धतीने होणारी ही स्पर्धा शुक्रवारपासून आयोजित केली आहे. स्पर्धेत बेळगावमध्ये नामवंत 16 संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. विजेत्या उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता स्पर्धेचे उद्घाटन कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक अल्ताफ मुल्ला व युनायटेड गोवन्स रिक्रिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेची उपांत्य व अंतिम लढत रविवारी होणार आहे. मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धा उद्या. सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे आयोजित बेळगाव शहर प्राथमिक व माध्यमिक मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धा गुरुवारी घेण्यात येणार आहेत. प्राथमिक व माध्यमिक मुलांची फुटबॉल स्पर्धा मराठी विद्यानिकेतन मैदानावर, तर प्राथमिक व माध्यमिक मुलींची फुटबॉल स्पर्धा सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर घेण्यात येणार आहे. तरी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र संघांनी याची नोंद घेऊन स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9 वाजता मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव शहराच्या पीईओ जहिदा पटेल यांनी केले आहे. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.